गणपती बाप्पा मोरया. हॅलो, तुझे स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कशी आहेस? मी मस्त आहे. तुम्ही सगळे कसे आहात? खूप छान, मजेत. गणपतीचा हा उत्सव सुरू झालेला आहे. बाप्पांचं स्वागत सुद्धा झालंय सेटवर. तर हा जल्लोष कसा आहे? खूपच मस्त. मला असं वाटतं प्रत्येक वेळेला जेव्हा कुठल्याही सेटवर बाप्पाचं आगमन होतं तेव्हा प्रत्येक सेटचा उत्साह अत्यंत वेगळा असतो आणि या सेटचा सुद्धा उत्साह खूप वेगळा आहे. कारण आमच्या घरीसुद्धा आणि बेलसरी कुटुंबातसुद्धा बाप्पा विराजमान झालेला आहे. सो ह्या घराची गंमत म्हणजे आमच्या घराची गंमत वेगळी आहे आणि बेलसरे घराची गंमत वेगळी आहे. सो आणि एनिवेज बाप्पा आल्यावर प्रसन्न वातावरण तर असतंच, पण त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येणं. येस. आणि सीनच्या निमित्ताने आम्ही येतोच, पण पुन्हा एकदा बाप्पाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलोय पहिल्यांदा. म्हणजे आमचं कुटुंब आणि बेलसरे कुटुंब हे पहिल्यांदा असं एकत्र आलेलं आहे आफ्टर आमचा जो एंगेजमेंटचा सीन झाला त्याच्यानंतर. सो खूप मजा येते, खूपच मस्त. सेटवर तर झालं बाप्पाचं स्वागत. घरी कशी तयारी चालू आहे आणि ओव्हरऑल तुझं गणपतीला म्हणजे वेळ देता येतोय की नाही, काय सांगशील? घरी खूप धावपळ सुरू आहे, खूप जास्त. मला असं वाटतं गणपती जवळ आला ना की 24 तासही पुरत नाहीत खरं सांगायचं तर. म्हणजे आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण त्याची तयारी मला असं वाटतं 6-7 दिवसांपूर्वी सुरू झालेली आहे. पण नो रिग्रेट्स ॲट ऑल. मला असं वाटतं ही जी झोप न होणे, खूप काम असणे किंवा काही काही गोष्टी ज्या आपण जी लिस्ट करतो त्या विसरणे, मला असं वाटतं ही सगळी गंमत आहे. आणि त्यातसुद्धा मला असं वाटतं की बाप्पा असा आहे ना की त्याच्यासाठी आपण जे करू तो गोड मानतो. तो अजिबात म्हणत नाही तुम्ही हे का नाही केलं, ते का नाही केलं. सो आणि ना खूप म्हणजे माझ्यासाठी गणपती बाप्पा हा खूप स्पेशल देव आहे. म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं आहे, जेव्हापासून मला एक दैवी शक्ती असते ह्याची जाणीव झाली आहे ना, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त गणपती बाप्पाला त्याची प्रार्थना करणं किंवा माझ्यासाठी बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. सो त्याच्यामुळे यंदाचं 5वं वर्ष आहे जेव्हा माझ्या घरी गणपती बसणार आहे. सो ही 5 वर्ष माझ्यासाठी खूप अमेझिंग होतीच, पण आता 5व्या वर्षी आम्ही पुढच्या 5 वर्षांची सुद्धा तुम्ही आमच्या घरी या ह्याची मी बाप्पाला विनंती करणार आहे. सो खूप मजा आहे, खूप मजा आहे. आणि घरी छान गोड बनतं आणि डेकोरेशन खूप छान छान असतं. त्याच्यात आपला हातभार लागतो थोडा तरी आणि झोप जाते ती ठीक आहे. बाप्पासाठी काही मला असं वाटतं. तू जसं म्हणालीस की बाप्पा तुझ्यासाठी खूप खास आहे. एखादं असं काहीतरी प्रसंग सांगायचा झाला किंवा एखादा किस्सा सांगायचा झाला तर काय असेल, जेव्हा तुला वाटलं की खरंच आता बाप्पाची खूप गरज होती आणि तो धावून आलाय? बाप्पा प्रत्येक वेळेला कुठला ना कुठला रूपात माझ्यासाठी धावूनच येतो, त्याच्या बाबतीत काहीच प्रश्न नाही आहे. पण मला असं वाटतं की मी जेव्हा स्वतः पहिल्यांदा माझ्या सासरी बाप्पा आणला तेव्हा माझी आणि मेहुलची दोघांची इच्छा होती की आमच्या घरी बाप्पा बसावा. ती जी मूर्ती मी पहिल्यांदा बघितली ना, म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा बाप्पा विराजमान होतो, प्राणप्रतिष्ठापना होते आणि जेव्हा त्याची जायची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळेला खूप इमोशनल वातावरण असतं. आणि कारण जसं मी म्हटलं तसं की त्याच्याशी कनेक्शनच ॲब्सल्युटली वेगळं आहे. पण असं एक गोष्ट नाही गं, प्रत्येक वेळेला त्याची जाणीव होते, त्याच्या शक्तीची जाणीव होते आणि प्रत्येक वेळेला हेही जाणवतं की आपण जो आपल्यासाठी प्लॅन आखलेला आहे त्याहून उत्तम प्लॅन त्याचा रेडी आहे. आणि हे नेहमी आपल्याला पुढे जाऊन एक 5 वर्ष जेव्हा आपण वळून बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की त्याचा प्लॅन आणखीन सुंदर होता. त्याच्यामुळे आपल्या गोष्टी जशा आपण प्लॅन केल्या तसं घडला नाही. सो असा एक प्रसंग सांगितला मी तर बाप्पा रुसेल माझ्यावर. नाही, बाप्पा कायमच सोबत असतो असं म्हणू शकतो आपण. कसं प्रेम मिळतंय कौशिकीला बाप्पाच्या आशीर्वादाने? बाप्पा आत्ता खरं सांगायचं तर आत्ता सिरियल सुरू झाली आहे त्याच्यामुळे अंदाज काहीच येत नाही. आम्ही 4 भिंतींमध्ये बसून जे काही करतो त्याचं बाहेर ते कसं रिसीव्ह होतं ते अजूनपर्यंत कळलं नाही, बिकॉज मालिका खूप न्यू आहे. पण आत्तापर्यंत जो प्रतिसाद मिळाला आहे तो खूप सुंदर मिळाला आहे. आणि मला असं वाटतं की जशी माझ्या आयुष्यात पात्र आलेली आहेत
मला असं वाटतं की एक बेंचमार्क म्हणून कौशिकीही व्हावं ह्याची ही माझी इच्छा आहे आणि होपफुली ते होणार आणि त्याच्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे. बाकी बाप्पा तर आहेच. येस. 2-4 प्रश्न विचारते. जर तू केले असशील ना तर गणपती बाप्पा मोरया म्हण, नसतील केले तर यू कॅन से नो. ओके. गणपतीच्या वेळी चुकून मोदक खाली पडलाय तरी तो उचलून खाल्लाय का? गणपती बाप्पा मोरया. गणपतीची आरती फोनवर बघून म्हणली आहे का? गणपती बाप्पा मोरया. गणपती डेकोरेशनला दुसऱ्यांच्या आयडिया चोरल्यात का? नाही. गणपती डेकोरेशनच्या वेळी भांडणं झाली आहेत का? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. भांडणं म्हणजे कसं काय म्हणजे नेमकं? आत्ताचा किस्सा सांगते मी तुला. बाप्पासाठी जे काय म्हणतो पैसे ठेवले जातात, म्हणजे जे आपले पाहुणे येतात बरोबर, ते बाप्पासाठी जे ठेवतात ते पैसे मी एका पाकिटात ठेवून देते आणि त्याची मी बाप्पासाठीच दागिने करून घेते. तर ते पाकिट मी दिलं होतं मेहुलला आणि ते पाकिट द्यायचं होतं आईला, कारण आई जाऊन काहीतरी चांदीचं सामान घेऊन येणार होती. तर ते मेहुलने दिलं नाही आईला. त्याच्यावरनं घरात आत्ता जे वादळ, जो भूकंप आला ना आत्ता घरात. पण मला असं वाटतं की काय आता काय बोलायचं, म्हणजे मी आता सेटवर आहे तर हे मी त्याच्याकडे पाकिट देऊन सुद्धा जर का तो देऊ शकला नाही तर काय आता. पण ठीक आहे, आता आपलाच नवरा आहे म्हटल्यावर काय करायचं. म्हणजे गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या वेळी मोदकासाठी डाएटचा त्याग केलाय का? गणपती बाप्पा मोरया खूपदा. बरं, जर वर्क फ्रॉम होम असं आता सध्या आपल्याला ते पॉसिबलच नाही कारण आपण हे या फील्डमध्ये आहोत, पण असं जर असतं गणपतीच्या वेळी जर वर्क फ्रॉम होम मिळत असतं तर ते प्रोडक्टिव्ह असतं का गणपतीच्या वेळी? काम आहे. मला असं वाटतं बाप्पा सुद्धा हेच म्हणेल की काम करायचं आणि माझी सेवा सुद्धा करायची. त्याच्यासाठी वेळ काढायचं दोन्हीसाठी. नाही, मोदकापेक्षा पुरणपोळी भारी वाटते का? नाही. चला मस्त. तुला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना काय सांगशील? थँक्यू. तुम्ही सुद्धा तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छान होऊ दे सगळं घरात. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. बाप्पाचं हेच म्हणणं आहे की तुम्ही जर का तब्येतीने बरे असाल तर दरवर्षी माझं अजून उत्तम स्वागत कराल, तेव्हा ज्याच्यामुळे स्वतःची तब्येत सगळ्यात महत्त्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही त्रास होऊ नये असं विसर्जन करूया आपण पारंपरिक पद्धतीने किंवा आपापल्यात मजा करत. शक्यतो खूप जोरात लाऊडस्पीकर किंवा गुलाल उधळणे वगैरे नको. आपले पारंपरिक ज्या पद्धती आहेत ना त्या अप्रतिम आहेत, त्याला आपण चिकटून राहिलो की बाप्पाची सेवा ही होतेच. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या आजूबाजूच्यांची काळजी घ्या, म्हणजे बाप्पाची सेवा ही होतेच. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच. थँक्यू सो मच.